नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। चेंबूरमध्ये शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची संतापजनक आणि दुःखद घटना घडली आहे। त्याबद्दलची बातमी मी आपल्याला देत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे वार्ड क्रमांक 15 चे अध्यक्ष प्रकाश गायकवाड हे चेंबूरच्या आनंदनगरमध्ये राहतात। त्यांच्या एकुलत्या एका मुलाने आणि 7 बहिणींच्या 19 वर्षाच्या लाडक्या भावाने आदित्य याने शेजारी राहत असलेल्या 2 गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने या तरुणाने त्रासाला कंटाळून घरातच फाशी घेऊन आत्महत्या केली आहे। वार्ड क्रमांक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांचा एकुलता एक मुलगा आणि 7 बहिणींच्या लाडक्या भावाने या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांमुळे त्याने दिलेल्या त्रासामुळे त्यानं कोणताही विचार न करता मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली आहे। या कुटुंबावर या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेने कुटुंबाने आणि या बहिणीने आदित्याच्या बहिणीने आकांत आणि आक्रोश या घटनेने केलेला आहे। हंबरडा फोडलेला आहे। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने चेंबूर आनंदनगर परिसरात हळहळ आणि तितकाच संताप व्यक्त केला जात आहे। वार्ड अध्यक्ष प्रकाश गायकवाड याने त्यांच्या राहत्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू केले होते। त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 2 गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती। क्षुल्लक कारणावरून त्यांच्यामध्ये भांडणेही झाली होती। त्यांनीच दिलेल्या मानसिक शारीरिक त्रासामुळे शुक्रवारी रात्री आदित्य गायकवाड या 19 वर्षाच्या तरुणाने आपल्या आईवडिलांचा, आपल्या 7 बहिणींचा, आपल्या कुटुंबाचा विचार न करता गळफास घेऊन आपले जीवन संपवले। आमचा मुलगा, आमचा भाऊ याच्या मृत्यूला जे गुंड प्रवृत्तीचे तरुण जबाबदार आहेत त्यांना तात्काळ गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत अग्निसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्याच्या कुटुंबाने आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली। शनिवारी गोवंडी पोलीस ठाण्यासमोर रिपब्लिकन पक्षाने आणि आदित्य गायकवाड याच्या कुटुंबाने आक्रोश आंदोलन केले, ठिय्या आंदोलन केले, ठिय्या धरला। रिपाईचे तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे की गोवंडी पोलीस गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना पाठीशी घालत आहेत। या तरुणांनी परिसरात दहशत पसरवली आहे। त्यांच्या दहशतीमुळेच आदित्यने आत्महत्या केली आहे। आदित्यच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना गोवंडी पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। शनिवारी रात्री उशिरा गोवंडी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने रिपाईचे आणि मयत आदित्य गायकवाड यांचे नातेवाईक या आंदोलनात सहभागी झाले होते। आदित्य गायकवाड यांच्या बहिणींचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। एकुलता एक लाडका भाऊ आपल्यातून कायमचा निघून गेला ही कल्पनाच या बहिणींना आणि आदित्याच्या कुटुंबाला सहन होत नव्हती। अखेर रविवारी सायंकाळी उशिरा चेंबूर येथील स्मशानभूमीत
कुटुंबाच्या आणि 7 बहिणींच्या आक्रोश आकांतात आदित्यवर अंतिम संस्कार करण्यात आले। यावेळी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई सिद्धार्थ कासारे, रवी गायकवाड, सचिन शेट्टी, सिद्धार्थ मस्के, संघर्ष कांबळे, जयकर माघाडे, रतन गवारे, रमेश घोक्षे, प्रणय गवारे, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, विजय गवारे, संतोष कांबळे आणि चेंबूर परिसरातील, सुभाषनगर परिसरातील विविध संस्था, संघटना, पक्ष यांचे कार्यकर्ते आणि आदित्य गायकवाड याचे नातेवाईक अंतिम संस्काराच्या वेळी प्रचंड संख्येने उपस्थित होते। गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने अशा पद्धतीनं गायकवाड कुटुंबाला त्रास दिला आणि हा त्रास सहन न झाल्यामुळे 7 बहिणींचा लाडका भाऊ, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा यानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। अशा पद्धतीनं एखाद्याला आपलं जीवन संपवण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या या पुण्यातील तरुणांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे। आदित्य गायकवाड अमर रहे, आदित्य गायकवाड अमर रहे अशा तऱ्हेच्या घोषणा स्मशानभूमीत यावेळी देण्यात आल्या। तर आदित्याचे आई वडील, आदित्याच्या बहिणी यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। मुंबई प्रदेश, महाराष्ट्र प्रदेशचे रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी यावेळी आदरांजली वाहिली आणि या एकुलत्या एका मुलाला आदरांजली वाहिली, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं। अशा प्रकारची ही घटना चेंबूर परिसरातील सुभाषनगरमध्ये घडली आणि सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। वयाच्या 19व्या वर्षी अल्पश आजारानं निधन झालेलं आहे। त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण आनंदनगरमधील सर्व रहिवासी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि उमेश घोषे, चेंबूर तालुका अध्यक्ष आपले रवी गायकवाड आणि सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनींनो, सर्व गायकवाड परिवार आणि रिपब्लिकन परिवार यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत। आदित्य याचा जलदान विधी आणि पुण्यनोंदणीचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजंठा बुद्धविहार या ठिकाणी सकाळी 11 वाजता जलदान विधी आणि पुण्यनोंदणी कार्यक्रम ठेवलेला आहे। आज ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्या पद्धतीनं आपण 6 तारखेला गुरुवारी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे, असं प्रकाश गायकवाड आणि सर्व आनंदनगर रहिवाशांच्या वतीनं सर्वांना सूचना आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र सरचिटणीस आदरणीय गौतम भाऊ सोनवणे हे आदित्य गायकवाड याला 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली आहे। आपल्या सगळ्यांचा लाडका मुलगा, भाऊ, लहान भाऊ अत्यंत कोवळ्या वयामध्ये आपल्याला सोडून गेला। म्हणजे प्रकाश गायकवाडचा मुलगा नाही तर आपल्या सगळ्यांचा मुलगा गेला अशी भावना गेली 3 दिवस संपूर्ण आनंदनगर आणि या परिसरातील सगळ्या आंबेडकरी जनतेमध्ये पसरली। आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे की प्रकाश गायकवाडचा मुलगा म्हणजे एक मुलगा 7 बहिणीनंतर झालेला मुलगा, लाडाचा मुलगा। फक्त आपण ज्या वेळेला नातेवाईक असतो, शेजारी असतो, आपण सगळे बाबासाहेबांची लेकरं, आपण बाबासाहेबांना मानतो, भगवान गौतम बुद्धाला मानतो आणि आपल्या छोट्याशा भांडणामध्ये आपल्याच एका नातेवाईकाचा, आपल्याच एका शेजाऱ्याचा मुलगा आपल्याला गमावा लागतो, हे अत्यंत दुःख आहे। त्याच्यातून आपण बोध घेऊन निश्चितपणे बाबासाहेबांनी जो आपला बुद्धधर्म दिलेला आहे त्या बुद्धधर्माचा हे करून म्हणजे मान राखून आपली भांडणं आपल्यापुरतं मराठी स्वरूप आहे। शेजारी असेल, नातेवाईक असेल, जसं मला तर आनंदनगर हे सगळे नात्याबद्दल वसवलेलं जालना जिल्ह्यातील सगळे एका कुटुंबातील वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये भांडणं होऊन आपल्याला एक मुलगा गमावा लागतो, म्हणजे गायकवाडाला गमावा लागतो। म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये
दुःखद प्रसंगामध्ये प्रकाश गायकवाड हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या पक्षाचा वाढपेक्षा असल्यामुळं साहजिकच सगळे रिपब्लिकन पक्षाचे नेते चेंबूर परासाहेब परिसरातील सगळे नेते त्या ठिकाणी येऊन गेले. चेंबूरला गोरबी पोलीस स्टेशनला तर आंदोलन केलं. आपल्या चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. त्यामुळे साहजिकच आपल्याला कोणावर कारवाई म्हणून नाही, परंतु ही भांडणं मिटली पाहिजे. भांडखोर माणसांना ते म्हणतात त्याला थोडंसं शासन झालं पाहिजे, म्हणून तात्पुरती का होईना सगळी माणसं आपलीच आहेत. भांडणारी माणसं आपली आहे आणि आपण हे सगळे नातेवाईक आपण शिकत आहोत. परंतु या भांडणामुळे आपला एक कोवळा मुलगा गेलेला आहे, कायमचा गेलेला आहे. प्रकाश गायकवाड आता एकुलता एक मुलगा कायमचा गेलेला आहे. त्यामुळे त्यांना थोडं तरी शासन झालं पाहिजे म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सगळे आंदोलन केलं. रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते आठवले साहेबांच्या आदेशानुसार सगळे म्हणजे मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे असतील, जिल्हाध्यक्ष आपला संजय जोशी असेल, रवी गायकवाड, रमेश गोखले, साहेबराव ससाने, सुभाष साळवे, बाळू बनसोडे, माधव साळवे, विजय वाघमारे, तानाजी कांबळे पत्रकार, सिद्धार्थ मस्के त्यांचे नातेवाईक आणि आणखी सगळे माघारे जयकर महागारे बौद्धाचार्य तिथं माघारीच्या 3 दिवसापासून पोलीस स्टेशनला रवी गायकवाड आहे. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळा कार्यक्रम झाला. इथले सगळे स्थानिक कार्यकर्ते होते. सगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांची नावं मी आता घेत नाही, सगळे आपल्या परिचित आहेत. पण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या आपल्या लाडक्या मुलाला, लाडक्या भावाला शेवटचा आपण दिलेला आहे. त्यामुळं 2 मिनिटं बाई थांब करा, हे थांब करा. आकर्षण चालू आहे. त्यामुळे आठवड्यात 7 सुद्धा या आठवड्यात या कुटुंबाला भेट देते. आपल्या सगळ्यांच्या वतीने 2 मिनिटं सर्वांनी स्तब्ध आहे. 2 मिनिटं सरकारने व्हायचे आपण मला द्यायला 2 मिनिटं शांत होणार. आदित्य गायकवाड अमर रहे, अमर रहे, अमर. आदित्य गायकवाड अमर रहे, आदित्य गायकवाड अमर रहे, आदित्य गायकवाड अमर रहे, आदित्य गायकवाड अमर रहे. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.